नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे नवीन एक वेगळी रेसिपी। तर त्यासाठी मी इथे घेतले आहे टोमॅटो, कांदा, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सर जार मध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहे। तर अशी याप्रमाणे तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे। थोडे जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही। तर छान अशी पेस्ट तयार करून झाल्याच्या नंतर मी ते फुलगोबी, आलू आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता या पद्धतीने कापून घेतलेले आहेत। तर टोमॅटो जे चिरून घेतले आहे मी थोडे जाडसर चिरून घेतलेले आहेत। तर याप्रमाणेच ते जाडसर चिरून घ्यायचे आहे। तर कारण टोमॅटो लवकर शिजते तर थोडं जाडच ठेवायचं। तर तेल गरम करायसाठी ठेवायचं आहे आणि तापले का ते चेक करायचे। त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे। तर तेल तापल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आहे। तर ती पेस्ट त्यामध्ये घालण्याच्या अगोदर थोडा गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे। कारण जिरे आणि मोहरी तडतडणं झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पेस्ट घालून घ्यायची आहे छान अगदी। तर गॅसची फ्लेम कमी करून चमच्याच्या सहाय्याने आपल्याला सर्व पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि यानंतर आपल्याला आपण एक एक मसाला यामध्ये बेसिक मसाले ते टाकून घेणार आहोत भाजीमध्ये। एकदम झटपट बनते ही भाजी, याला वेळ नाही लागत। तर जेव्हा कधी आपल्याला जिवार येते एखाद्या वेळेस स्वयंपाकाचं तेव्हा तुम्ही झटपट भाजी बनवू शकता। तर मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तिखट टाकणार आहे मी चवीनुसार। त्या पेस्टमध्ये आपण हिरवी मिरचीचा यूज केला होता त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता। तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या पेस्टसाठी त्यामुळे मी इथे तिखट कमी वापरते। आणि यानंतर आपल्याला तुम्ही गरम मसालाही घालू शकता यामध्ये। मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाहीये। तर मी इथे आता जे आपण गोबी, आलू चिरून घेतलेले होते ते यामध्ये मसाल्यामध्ये घालून घेणार आहे। तर याप्रमाणे तुम्हाला सर्व म्हणजे गोबी, आलू घालून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत जातील नवीन रेसिपींचे। तर इथे आपल्याला सर्व जे आपण मसाला तयार केलेला होता तो मसाला मंद आचेवर होऊ द्यायचा आहे आता इथे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी आपल्याला यामध्येच वापरायचं आहे। आणि कमी गॅसवरच आता ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे। अतिशय भन्नाट आणि वेगळी चव येते या भाजीची। तर नक्की ट्राय करा। रोज रोजच्या स्वयंपाकाला कंटाळा येतो रोज रोज स्वयंपाक करण्याचा। तर तुम्ही जर एखाद्या वेळेस तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही भाजी लगेच बनते। तर झाकण ठेवून आपल्याला थोडंसं तेल वरती येईपर्यंत आपल्याला ही भाजी झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथे मीठ अगोदरही घालू शकता पण मी नंतर घातलेलं आहे मीठ। तर आपल्याला ही भाजी एकदम सोपी आहे बनवायला आणि झटपटही बनते। तर मी ते कढीपत्ता घेतलेला आहे। तर कढीपत्ता मी तेलात न वापरता या पद्धतीने वापरते। तुम्ही सुद्धा या पद्धतीनेच कढीपत्ता घाला। कारण कढीपत्ता आपल्याला असा घालायचा आणि झाकण ठेवून वाफेवर तो होऊ द्यायचा आहे। याची ही वेगळीच टेस्ट येते भाजीला। कढीपत्त्याची टेस्ट या भाजीला इतकी छान लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढीपत्ता या भाजीला अशाच पद्धतीने घालायचा आहे। आणि थोडासा कोथिंबीर सुद्धा घालू शकता तुम्ही यावरती कढीपत्त्यासोबत। तर इथे आपल्याला झाकण ठेवून परत ही भाजी अशी शिजून घ्यायची आहे पाणी न घालता। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी म्हणजे आलू आणि गोबी थोडे अर्धवट शिजलेले आहेत। तर आता मी इथे पाणी घालून घेणार आहे या भाजीमध्ये। तर तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, ज्यामुळे आता मी इथे टोमॅटो घालून घेणार आहे। कारण टोमॅटो अगोदर घातलेलं नव्हतं मी, कारण
इतक्या वेळचं आलू आणि गोबीसोबत टोमॅटो अगोदर शिजून गेलेलं असतं ते, त्यामुळे मी टोमॅटो हे नंतर वापरते. तर थोडं आलू आणि गोबी झाल्याच्या नंतरच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे या भाजीमध्ये. तर त्यासाठीच आपण जाडसर टोमॅटो हे जाडसर चिरलेले होते. तर इथे मीठ घालून घ्यायचं आहे शेवटी, आणि तुम्ही अगोदरही घालू शकता, पण मी जेव्हा टोमॅटो घालतले तेव्हाच मी मिठाचा वापर केलेला आहे. तर आता झाकण ठेवून आपल्याला परत मंद आचेवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता. तर परत इथे आपल्याला पाणी घालून भाजी शिजून घ्यायची आहे. पाणी घालायचं आहे क्वांटिटीनुसार, कमी जास्त तुम्ही पाणी वापरू शकता यामध्ये. आणि खूप वेगळी चव येते या भाजीला, तुम्ही नक्की ट्राय करा. ही गावाकडची पद्धत आहे या भाजीची. ही जी रेसिपी बनवलेली आहे आलू गोबीची भाजी जी आहे ती गावाकडची आहे आणि अतिशय वेगळी आणि चवीलाही खूप चटपटीत लागते. ही जे कोणी एक पोळी खाणारे असतील ते 2 पोळ्या खातील जेव्हा ही भाजी खाणार. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. तर भाजी आपली आता शिजत आलेली आहे, बऱ्यापैकी भाजी आपली शिजून झालेली आहे. तर भाजीची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आता इथे शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर हा शेवटीच घालायचा आहे भाजीमध्ये. जेव्हाही भाजीला उकळी येणार, आपण गॅस बंद करणार तेव्हा आपल्याला कोथिंबीर घालायची